श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, ज्योतिष केंद्रमध्ये स्वागत आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आता जे मी सांगणार आहे ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. ही केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही, ही एक चेतावणी आहे, ही एक घोषणा आहे आणि तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलणारी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. चला, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओची सुरुवात करूया. 2025 मध्ये तुम्ही खूप काही सहन केलंय. लोकांना समजावण्यात वेळ घालवला, स्वतःला वारंवार रोखलं आणि अनेकदा अपमान गिळून तुम्ही गप्प राहिलात. पण लक्षात ठेवा, 2026 आणि 2027 मध्ये कुंभ रास गप्प बसणार नाही. कुंभ आता आपली दिशा बदलणार आहे आणि जेव्हा कुंभ दिशा बदलतो तेव्हा या जगाची संपूर्ण सिस्टीम बदलते. जर तयार असाल तर कमेंटमध्ये सांगा, जय श्रीराम, मी सिस्टीम बदलणार. तुम्ही वायू तत्वाची राशी आहात आणि हवा जेव्हा वादळ बनते तेव्हा ती कोणाला रस्ता विचारत नाही, ती थेट इतिहास घडवते. शास्त्रात म्हटलं आहे, वायूच जीवन आहे, वायूच गती आहे आणि वायूच परिवर्तनाची जननी आहे. 2026 आणि 27 मध्ये तुमची हीच गती तुमची ओळख बनणार आहे, हे आजच लिहून ठेवा. आता प्रश्न हा आहे की कुंभ राशीसाठी ही 2 वर्षे इतकी खास का आहेत? हे नीट समजून घ्या. तुमच्या राशीचा स्वामी आणि तुमचा खरा गुरु म्हणजेच शनिदेव 2026-27 मध्ये शनी तुम्हाला शिक्षा द्यायला नाही, तर तुमची संपूर्ण सिस्टम बदलायला येत आहेत. जे लोक शॉर्टकटने जगतात ते या काळात उद्ध्वस्त होतील, पण जे शिस्तीने, डिसिप्लिनने चालतात ते या 2 वर्षात थेट राज करतील. दुसरीकडे बृहस्पती म्हणजेच गुरु महाराज एक्सपान्शन मोडमध्ये आहेत. ते तुमच्यासाठी नशिबाची नवीन दारे उघडणार आहेत. मग ते बिझनेस असो, परदेशातील संधी असो, ज्ञान असो वा अधिकार. राहू केतू तुमचे जुने आणि टाकाऊ विचार संपवून टाकतील. 2026 मध्ये तुम्हाला अचानक जाणीव होईल की आता जुन्या पद्धतीने काम करून चालणार नाही, काहीतरी मोठं आणि नवीन करावं लागेल. आणि हीच जाणीव तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्रेकथ्रू ठरेल. आता बोलूया तुमच्या करिअरबद्दल. कुंभ राशीच्या लोकांनो, 2026-27 मध्ये तुमचं करिअर एक रणक्षेत्र असेल. मार्च ते जुलै 2026 या काळात जुनी सिस्टम मोडकळीस येईल. तुमचा बॉस बदलू शकतो, कामात गोंधळ उडू शकतो किंवा कंपनीत मोठे बदल, रिस्ट्रक्चरिंग होऊ शकतात. तुम्हाला अचानक प्रचंड दबाव जाणवेल. असं वाटेल की सगळं काही उलटं चाललंय. पण थांबा, हाच तो काळ आहे जो तुम्हाला नवीन मार्ग शोधायला भाग पाडेल. फेज 2 मध्ये काय होईल? ऑगस्ट 2026 ते मे 2027 दरम्यान तुमची अथॉरिटी अचानक वाढेल. जुलै ते ऑक्टोबर 2026 दरम्यान तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल, लीडरशिप रोल मिळेल आणि मोठे प्रोजेक्ट्स तुमच्या हातात येतील. तुमची खरी ओळख निर्माण होईल. नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये तुम्ही एखाद्या सिनियर पोझिशनवर जाल, पगारात मोठी वाढ होईल. आणि जानेवारी ते एप्रिल 2027 हा काळ तुमच्या करिअरचा गोल्डन पिरियड असेल. नोकरी बदलणे, प्रमोशन मिळणे किंवा परदेशात नोकरीची संधी मिळणे हे या काळात निश्चित आहे. लक्षात ठेवा, जो सिस्टमला घाबरतो तो कुंभ नसतो. कुंभ तर सिस्टम बदलायला जन्माला आला आहे. व्यापाऱ्यांनो, लक्ष देऊ नये का? 2026-27 ही वर्षे तुमच्यासाठी बिझनेस ॲक्टिव्हेशन इयर्स आहेत. जर तुम्ही नोकरीत असाल तर साईड बिझनेसचा विचार प्रबळ होईल आणि जर आधीच बिझनेसमध्ये असाल तर त्याचा विस्तार आता कोणीच रोखू शकणार नाही. सुरुवातीला काही आव्हाने नक्कीच येतील. चुकीचा पार्टनर मिळणे, लीगल कामात उशीर किंवा फंडिंगची अडचण. पण खरी ग्रोथ सुरू होईल जुलै 2026 ते ऑक्टोबर 2026 च्या दरम्यान. नवीन क्लायंट्स मिळतील, मग ते डिजिटल असो, टेक असो, कन्सल्टिंग किंवा ट्रेडिंग. अचानक एखादी मोठी ऑर्डर तुमच्या नशिबात आहे. जानेवारी ते मे 2027 मध्ये तुमचा ब्रँड मोठा होईल आणि दीर्घकालीन करार होतील. एक विशेष चेतावणी: व्यवसायात भावनांना थारा देऊ नका. जर व्यवसायात इमोशनल झालात तर नुकसान होईल. सिस्टमने काम करा तरच राज कराल. परदेशात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कुंभ राशीच्या डेस्टिनी मॅपमध्ये आता परदेश चमकतोय. MNC ऑफर्स, व्हिसा अप्रूव्हल किंवा परदेशात सेटलमेंट होण्यासाठी जुलै ते नोव्हेंबर 2026 आणि मार्च-एप्रिल 2027 हे महिने अत्यंत शुभ आहेत.
हवा जर योग्य दिशेने वाहिली तर समुद्रसुद्धा पार करता येतो. आणि तुम्ही तर हवेचीच राशी आहात. आर्थिक बाबतीत सांगायचं तर 2026-27 मध्ये पैसा तर येईल, पण एका टेस्ट सोबत. पैसा येईल तसा अचानक खर्चही वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. जुलै ते ऑक्टोबर 2026 आणि जानेवारी ते मार्च 2027 या काळात धनवृद्धी होईल. बिझनेस प्रॉफिट मिळेल आणि तुम्ही संपत्ती निर्माण कराल. सावधान, सट्टा किंवा शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या नांदी लागू नका. प्लॅनिंगवर लक्ष द्या, इमोशन्सवर नाही. नात्यांच्या बाबतीत 2026 मध्ये तुम्हाला थोडे धक्के बसू शकतात, पण त्यातूनच क्लॅरिटी येईल. लग्नानंतरच्या आयुष्यातली कटुता आता गोडव्यात बदलेल. तुमच्या स्वतंत्र स्वभावामुळे जोडीदार कदाचित थोडा त्रस्त असेल. जुने संबंध पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. शुभ महिने: मे आणि सप्टेंबर 2026, मार्च, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2027. आरोग्य: मानसिक ताण, चिंता, अँक्झायटी आणि झोपेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नर्वस सिस्टमच्या समस्या जाणवू शकतात. योग आणि प्राणायाम करा. पण चांगली गोष्ट ही की 2026च्या मध्यानंतर तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड वाढेल. शनिदेवावर श्रद्धा असणाऱ्यांनी कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. प्रिय दर्शकांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे. हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाची साथ तुम्हाला मिळत राहील. जर तुम्हाला शेवटी इतकंच म्हणेन, 2026-27 हे वर्ष तुम्हाला फक्त बदलण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागे करण्यासाठी आलं आहे. एकदा का तुम्ही जागे झालात की बदल तर आपोआप घडेल. जे तुम्ही 2025 मध्ये विचारसुद्धा करू शकला नाहीत ते 2026 मध्ये करून दाखवाल. आणि 2026 मध्ये जे सुरू कराल ती 2027 मध्ये तुमची ओळख बनेल. करिअरमध्ये उंची गाठायची असेल किंवा बिझनेस वाढवायचा असेल. कुंभ राशीच्या लोकांनो, आता कारणं सांगणं थांबवा आणि वादळ बना. कारण या 2 वर्षात फक्त हवा चालणार नाही, तर हवा राज करेल. ही वेळ भरारी घेण्याची आहे. माझ्याकडून तुम्हाला 2026-27 साठी खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, प्रसन्न रहा. शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.